विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आपण महाराष्ट्र मत्स्य पशु व विज्ञान विद्यापीठ याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे त्याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी असे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहेत? मराठवाडा, कोकण, खानदेश की विदर्भ? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 4 विदर्भ. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? डेहराडून, पोरबंदर, नागपूर की इटारसी? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 18,000 प्रश्न, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट 499 रुपयामध्ये आहेत. यात तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तसेच तुम्ही या पदांकरिता फॉर्म भरला असेल तर प्रत्येक पदाकरिता आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. जेवढ्याही PDF आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता आणि ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्याला मल्टिपल अटेम्प्ट आहेत. तुम्ही त्या टेस्ट कितीही वेळेस देऊ शकता. मटेरियल बाबत काही जर डाऊट असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? देवप्रयाग, हरिद्वार, ऋषिकेश की रुद्रप्रयाग? तर याचं योग्य उत्तर आहे देवप्रयाग. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो आपण रीड करा. जर तुम्हाला अजून टाइम हवा असेल तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही ऑप्शन वाचू शकता. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 रमाबाई रानडे. पुढील प्रश्न, दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत घडले होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 1939 ते 45. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचा राईट आन्सर आहे कराड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 1 व 2 म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी जर राजीनामा दिला तर तो पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. पुढील प्रश्न, जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 नाथसागर. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न, प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले? योग्य उत्तर आहे संस्कृत. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही कोण होते? तर योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. आणि पहिले कोण आहेत तर ते आहेत विनोबा भावे. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर तो आहे ऑप्शन 3 कोयना. पुढील प्रश्न, पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? योग्य उत्तर आहे मुळा आणि मुठा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 78. पुढील प्रश्न, भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर तो आहे आर्यभट्ट. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता. आणि कोलकाता ही पश्चिम बंगालची कॅपिटल आहे.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? योग्य उत्तर आहे संबंधित राज्याचे राज्यपाल. पुढील प्रश्न, अर्थशास्त्र या विषयासाठी आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार देण्यास केव्हापासून सुरुवात झाली? योग्य उत्तर आहे 1969 सालापासून. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण होत्या? तर त्या होत्या लीला सेठ. पुढील प्रश्न, भारतामधील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पंचायती राज्यव्यवस्था सर्वप्रथम अंमलात आणलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थानमध्ये. राजस्थानची जी कॅपिटल आहे ती आहे जयपूर. पुढील प्रश्न, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधित केले? आणि विद्यार्थ्यांनो, आज व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 1000+. आणि ज्यांना व्हिडिओ आवडला असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅडॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅडॅश टेकड्या आहेत? तर उत्तरेस आहे सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेस आहे गाविलगड टेकड्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे त्याकरता जर तुम्हाला क्वालिटी कंटेंट हवं असेल तर नक्की आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.